सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मेडिकल दुकाने आणि बेकरीची तातडीने सखोल तपासणी करावी अशी मागणी RPI आठवलेच्या गटाच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे। तसेच 8 दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। निवेदनात म्हटले आहे की सांगली, मिरज आणि कुपवाडमधील अनेक मेडिकल दुकाने आणि बेकरीची अनेक वर्षापासून तपासणी झालेली नाही। तसेच राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने मेडिकल संदर्भात जारी केलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचेही निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला। काही रुग्णालयामध्ये रुग्णांना संबंधित रुग्णालयातील मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। त्यामुळे सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांची गैरसोय होत असल्याने अशा प्रकारची चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय काही मेडिकल दुकाने दुसऱ्यांच्या परवान्यावर चालवली जात असल्याचा आरोपही करण्यात आला असून अशा दुकानांच्या परवान्याची तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। बेकरी उत्पादनाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले असून निकृष्ट दर्जाच्या उत्पादनामुळे विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे। त्यामुळे बेकरी उत्पादनांची तपासणी करून अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी RPI शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे, संजय कांबळे, योगेंद्र कांबळे, विजय कांबळे, बापू सोनवणे उपस्थित होते। या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं अन्न प्रशासकीय अधिकाऱ्यांना आम्ही भेटून निवेदन रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून दिलेलं आहे। तुकाराम मुंडे साहेबांचं या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचं काम चालू असून गोरगरिबांना न्याय मिळण्याचं काम होत असून एक आम्ही पक्षाच्या वतीने एक निवेदन देण्याचा निर्णय घेतला आणि महापालिके क्षेत्रामध्ये जेवढ्या विक्री प्रोडक्ट्स आहेत त्यामध्ये त्याचं मेडिकल चेकअप झालं पाहिजे आणि ज्या दवाखान्यामध्ये मेडिकल चालू आहे त्या डॉक्टरांची सक्ती नसावी पेशंटवर की आमच्याच मेडिकलमधनं औषध घ्या आणि जे मेडिकल चालवत असतात त्या मेडिकलवाल्याचं त्यांच्या नावावर लायसन आहे का ह्याची बी चौकशी झाली पाहिजे। जी डी फार्मसी झालेली मुलं आहेत ते काम करत असतात, त्यांच्या नावावर लायसन असतं आणि ती लायसन मेडिकलवाल्याला द्यायचं भाडे तत्वावर आणि त्यांच्या नावावर मेडिकल चालवायचं हे प्रकार लय घडत असून त्यांच्यावर कडक कारवाई दोषीवर व्हावी ही रिपब्लिकन पार्टीची मागणी आहे।